जानवी, मला असं वाटतं की तू एकदा लताबाईंशी बोल. त्यांना विचार त्यांचा नेमका प्रॉब्लेम काय आहे. त्यांचा प्रॉब्लेम काही असला तरी त्या शब्द पाळत नाहीयेत हे मलाही कळलंय. नाही, पण ते आहे मग सगळं इंटेन्शनली करतायत का? माहित नाही मला, पण हे असं काहीतरी झालं ना की सिन्सिअरिटी विषयी शंका यायला लागते. हे नाही नाही नाही, मग ती शंका घेऊ नकोस. कारण अनेकदा ना माणसं गांजलेली असतात, लाचार असतात, परिस्थितीमुळे हतबल असतात. म्हणून अशी माणसं कधी कधी विचित्र वागतात. पण याचा अर्थ माणसं मुळातच सिन्सिअर नसतात असा नसतो. हेही पटतंय मला, आणि मुळात प्रत्येकाला एक संधी मिळायला हवी हे सुद्धा कळतंय. पण माहित नाही रे श्री, मला नाही कळत आहे, काहीच नाही कळत आहे. म्हणून तर म्हणतोय, बोल त्यांच्याशी, समजून घे. म्हणजे तुला नेमकं कळेल की ते असं का वागतायत. मग त्यांना मदत करायची की नाही करायची हेही तुला ठरवता येईल ना. आणि मुळात तुला या सगळ्या विषयाचा जो त्रास होतोय ना तो थांबेल. त्रास असं नाही रे, पण एखादं कोडं जेव्हा सुटत नाही ना तेव्हा ते कसं सारखं डोक्यात येत राहतं आपल्या, तसं होत आहे माझं काहीतरी. बाबांचा फोन येतोय. घे ना. मी करते. हॅलो जानू, गडबडीत आहेस का ग? अहो नाही, ऍक्च्युली मी फोन उचलेपर्यंत कट झाला फोन. हा. बोला ना. मला काल पिंट्याचा फोन आला होता, मी तुम्हाला करणारच होते आज फोन, पण राहून गेलं. हा ग, असू दे. कसे आहात बाबा? मी मजेत, तू कशी आहेस? मी पण बरी आहे. बरं बाबा, काल रात्री मला पिंट्याचा फोन आला होता, पण तो काही नीट बोललाच नाही. काय झालंय बाबा? काही बिनसलंय का? अगं नाही नाही, तसं काही नाही. म्हणजे नसावं. दिवसभर कामाची दगदग, दमला असेल एखाद वेळेस. नक्की ना? का काही झालंय? अगं नाही, खरंच काही नाही. तू काळजी करू नकोस बाळा, सगळं काही व्यवस्थित चाललंय इकडे. म्हणजे मागच्या पानावरून पुढे चालू आहे. बाकी तू कशी आहेस? तुमच्याकडचे सगळे कसे आहेत? सगळे बरे आहेत, आपापल्या व्यापात आहेत. माझा नमस्कार सांग सगळ्यांना. हो हो सांगते. ठेव फोन. ओके बाबा, नंतर बोलूच आपण. अच्छा. काय म्हणतात बाबा? हे दोघं ना कधी नक्की काय चाललंय हे मला सांगतच नाहीत. हा, अगं पण मग नसेलच काही प्रॉब्लेम. श्री, आपल्या माणसांना दुखत खुपत असलं ना तरी त्यांनी ते न सांगताही कळतं रे आपल्याला. नाही नाही, तेही आहेच. पण अगं कदाचित त्यांच्यात सॉल्व्ह होणारा इश्यू असेल तो, म्हणून मग नसतील बोलले तुझ्याशी. मीही त्यांच्यातलीच आहे ना श्री, अजूनही पूर्वी इतकीच. काहीतरी झालंय पिंट्याला. माझं ऐकशील? हं? फोनवर नको बोलूस त्याच्याशी, भेटून बोल. कारण फोनवर सांगण्यासारखं काही असतं ना तर त्यानं सांगितलं असतं तुला. आता मी वाचन करते, चिंतन करते, आणि घरात इतकी लोक असल्यामुळे कंटाळा येण्याचा प्रश्नच नाही. मुळात तुम्ही आयुष्याकडेच इतक्या पॉझिटिव्हली पाहता ना, त्यामुळे खूप फरक पडतो. हे बघ, हे कारण आहे माझं आयुष्याकडे पॉझिटिव्हली बघण्याचं. श्री तर तुला माहितीच आहे, आणि ही माझी नातसून जान्हवी. नमस्कार. मग बरोबरच आहे, इतकं सुंदर कारण असताना तुम्ही पॉझिटिव्ह राहणारच. आणि जान्हवी, ही वीणा, मी सकाळी सांगत होते ना. हा, अच्छा. ए बसा ना तुम्ही दोघं. हो. आपण याआधी कधी फारसं भेटलेलं नाहीये, पण तुझं नाव घेतल्याशिवाय मॅडमचं एक वाक्य सुद्धा पुरं होत नाही. सॉरी, अरे मी तुला अरे तुरे केलं तर चालेल ना? हो, अर्थात अर्थात, करा ना. तुमच्या लग्नाच्या वेळी मी नेमकी इथे नव्हते ना. हो, तुम्ही कॉन्फरन्सला गेला होता, राईट? हो, मी त्यावेळी US मध्ये होते. जान्हवी, तू बँकेत काम करतेस ना? हो, विजया सहकारी बँकेत. जान्हवी, वीणाचं खूप मोठं इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट सेंटर आहे. IVF ट्रीटमेंट मधली तज्ज्ञ समजली जाते वीणा.
या सगळ्याच्या माग मॅडम मुळे असं लावा बर का. वीणा, खरंच मॅडम, तुला सांगते जान्हवी, 2 वेळा खायला मिळायचं नाही अशी आमची परिस्थिती होती. शाळेत शिकत असल्यापासून मी काम करत करतच शिकले. पण एक वेळ अशी आली की शाळेच्या शिक्षणाचा खर्च करणं सुद्धा आईला शक्य नव्हतं. अक्षरशः दिवस रात्र एक करून अभ्यास केला, मेडिकलला ऍडमिशन मिळाली, पण मेडिकलची फी कुठून भरणार. त्यावेळी मॅडम देवासारख्या धावून आले. मॅडमने त्यावेळी जर ही मदत केली नसती तर आज मी जे हे सगळं केलंय त्यातलं काही करू शकले नसते, कुठंतरी रोजगारावर कामाला लागले असते. आणि हे सगळं करत असताना ही नुसती आर्थिक पैशाची मदत नव्हती, भक्कम मानसिक असं पाठबळ दिलं मॅडमनी मला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं करत असताना मी हिच्यावर उपकार करते असं मॅडमनी कधीही भासवू दिलं नाही. कारण मी ते करतच नव्हते. कुणाही मुलाचं शिक्षण थांबतंय असं कळलं असतं तर मी स्वतःच्या परीनं आर्थिक मदत केलीच असती. आणि तू तर किती हुशार होतीस. तुझे कष्ट तुझ्या मार्कांमध्ये दिसत होते. आणि तुझ्या कष्टाचं चीज न होऊ देणं ही चूक ठरली असती. आणि आज बघ, तुझ्या ज्ञानाचा, तुझ्या अभ्यासाचा किती माणसांना उपयोग होतोय. आज तुझ्यामुळे कित्येक जोडप्यांच्या आयुष्यात आनंद येतोय. खरं वीणा, अगं नियतीने नाकारलेलं सुख तू मिळवून देतेस या जोडप्यांना. नर्मदा ताई, आता सायन्स इतकं पुढं गेलंय, रोज नवीन नवीन शोध लागतायत. त्यानं माणसाच्या आयुष्यात आनंद निर्माण होणं अपेक्षितच आहे ना. बरोबर आहे. आता आम्हीही वाट बघतोय आमच्या घरात हा आनंद येण्याची. वा वा, ऑल द बेस्ट. अगं आमची तर अगदी जय्यत तयारी झाली आहे. म्हणजे फक्त फुलांचा बिछाना घालायचा बाकी आहे. आता या दोघांनी बातमी दिली ना की जान्हवीला त्या बिछाण्यावर बसवायचं आणि मग तिने फक्त आराम करायचा 9 महिने. आम्ही खूप लाड करणार, खूप कोड कौतुक करणार. आई अगं, प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेग आहे तुमच्या स्वप्नांचा. जरा थांब. ए श्री, तू गप्प राहा. आमचं असंच असतं. आम्ही स्वप्न बघितली तर तुम्ही निदान ती सत्यात उतरवायचा प्रयत्न तरी कराल. स्वतःहून तर काही मनावरच घेत नाही ना तुम्ही. बरं आहे मॅडम, निघू मी आता. निघालीस? हो, मगाशीच हॉस्पिटल मधनं फोन येऊन गेलाय. पेशंट वाट बघतायत. मला निघायला हवं आता. बर बर. अगं, नमस्कार करते. सुखी राहा. बरं आहे नर्मदा ताई, येते. श्री, जान्हवी, येते. खूप बरं वाटलं तुम्हाला दोघांना भेटू. आम्हालाही खूप ऐकलं होतं तुमच्याबद्दल. वीणा, आता आम्हाला जेव्हा गरज लागेल ना तेव्हा लगेच अपॉइंटमेंट मिळाली पाहिजे ना आम्हाला. हो हो, केव्हाही मी तयारच आहे. पण एक सांगू, हा निर्णय झाला असेल तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. पण यापुढे शक्यतो ह्या विषयावर बोलू नका. काय होतं, उगीच प्रेशर येतं त्या जोडप्यावर. मुद्दाम काही कोणी करत नाही, पण काहीही कारण नसताना ह्या अशा टेन्शन्समुळे पाळणा लांबतो. मग घाबरायला होतं. डॉक्टर, औषधोपचार सगळं चक्र सुरू होतं. बऱ्याच केसेसमध्ये या सगळ्याची काही गरजही नसते. गरज असते ती टेन्शन फ्री वातावरणाची आणि थोड्याशा पेशन्सची. काय होतं, सायकोलॉजिकल अपडाऊन्सचा पेशंटच्या शरीरावर परिणाम होत असतो. तुमचा उत्साह मी समजू शकते, पण बोलण्यासाठी आनंद निर्माण होणारे इतर विषय निवडा. केवळ बाळ हा एकच विषय नको. बरं आहे मॅडम, निघू मी आता. परत येशील तेव्हा वेळ काढून ये जरा. हो हो, नक्की. चला येऊ. बरं आहे. अजून कसे नाही आले हे? अजून किती वेळ आहे? ए श्री, त्यांनी काही फोन वगैरे केला होता का तुला? हो, त्यांचा फोन येऊन गेलाय मला. आत्ताच निघालेत ते मॉलमधून. त्यांचं प्रमोशन झालंय तिथलं. ए सर्वमावशी, पटकन कॉफी कर, त्यांना लगेच निघायचं. श्री, तू काय मस्त जुळवून आणलंस रे. अरे काल आपण सिनेमा बघितला
आणि आज ते चक्क आपल्या घरी येत आहेत. अत्यानंद महाराजांचीच कृपा. काही अत्यानंद महाराजांची कृपा वगैरे नाही हा, ही श्रीची कृपा हा. आहे. तू पण ना सरू. ए श्री, तुझी त्यांच्याशी कशी ओळख? अगं त्यांच्या फिल्मच्या लोकेशनवर आपल्याकडनं सगळं खाण्याचं सामान जात होतं, तिकडेच झाली मैत्री. हे पण खरंच मस्त होता हॅपी जर्नी. मला तर खूप आवडला. पिंट्याची आठवण येत होती ना. मी बघते. बघ बघ बघ. ते आले ग. मी दृष्ट काढू त्यांची. अगं दृष्ट कसली काढतेस? आधी कॉफी कर, त्यांना घाई आहे. जा जा. ठीक आहे. या या या, प्लीज वेलकम. थँक्यू. थँक्स. नमस्कार. बसा बसा. फार सुंदर कामं झालीत सगळ्यांची हॅपी जर्नी मध्ये. थँक्यू. हो, खूप छान झाली. थँक्यू. नमस्कार. खूप छान आहे हा तुमचा सिनेमा. घ्या ना कॉफी घ्या. थँक्यू. घ्या घ्या. बाय द वे अतुल, प्रिया, ही माझी मावशी. नमस्कार. ही माझी मोठी काकू, आम्ही तिला मोठी आई असं म्हणतो. नमस्कार. ही माझी आत्या, बेबी आत्या. नमस्कार. नमस्ते. आणि ही माझी बायको जान्हवी. नमस्कार. बेबी आता तुम्ही खूप रिलेट केला असेल ना सिनेमा. खूप वेगवेगळ्या आयडिया सापडल्या असतील तुम्हाला. करेक्ट. माझ्या दादाला आता बँगलोरहून येऊच देत. त्याच्या क्रेडिट कार्डवर भरपूर खरेदी नाही केली ना तर माझं नाव बदलीन मी. नाही पण खरंच खूप मस्त फिल्म आहे, एकदम वेगळा विषय. अतुल, नेमका हा विषय लेखकाला सुचला कसा? नाही म्हणजे या सगळ्याची सुरुवात कुठून झाली? अरे आमचा जो दिग्दर्शक आहे सचिन कुंडलकर त्यानंच लिहिली आहे ती कथा सुद्धा. त्याला स्वतःला बहीण नाही आहे आणि त्याच्या असं फार मनात होतं की हे जे बहीण भावाचं नातं आहे ते आपण एक्सप्लोअर करावं सिनेमांमधून, आणि म्हणून त्यांनी हा हॅपी जर्नी सिनेमा लिहिला. ऍक्च्युली काय झालं, सचिन एक दिवस गाडीतनं एकटाच ट्रॅव्हल करत होता आणि त्याला असं सहज गाता येत नाही पण तरी असं त्या दिवशी गावंसं वाटलं आणि तो गाडीत एकटाच गाडी चालवत असताना गायला लागला आणि गाता गाता त्याला एक क्षण असं वाटलं की आत्ता आपल्या व्यतिरिक्त गाडीत कोणीतरी आहे जे हे गाणं ऐकतंय. आणि या विचारांनी तो असा लाजला आणि अवघडला आणि त्याच्यातनंच त्याला ह्या ट्विस्टची कल्पना सुचली. ट्विस्ट? कसला ट्विस्ट? अहो वहिनी, ती जानकी आहे ना सरू, इंदू वहिनीला बघू दे ना फिल्म. हा, तू नको सांग. तुमची फिल्म मधली भावा बहिणीची केमिस्ट्री खूप छान आहे. म्हणजे खरं तर तू लहान बहीण आहेस पण तरी सुद्धा तू ज्या अधिकारवाणीने प्रेमाने वागली आहेस, त्याच्याशी समजावलंयस त्याला, तसंच माझं माझ्या भावाशी खऱ्या आयुष्यात नातं आहे. आणि मला असं वाटतं फिल्म बघणाऱ्या प्रत्येकाला हे फील होईल. मी परत बघणार आहे पिंट्या बरोबर ही फिल्म. जान्हवी, मला पण बघायचा सिनेमा, घेऊन जाशील? हो, आपण सगळे जाऊया. आम्ही जरा निघू कारण आम्हाला पुढच्या थिएटर व्हिजिटला जायचं आहे. कॉफी खूप छान झाली होती. थँक्यू सो मच. थँक्स. थँक्यू. मस्त वाटलं तुम्हाला भेटून. थँक्यू. थँक्यू. आम्हाला थँक्स फॉर कमिंग. थँक्यू. थँक्यू. बाय श्री. बाय बाय. थँक्स. थँक्यू. बाय. थँक्स. हे अगं काय दचकतेस काय? मीच आहे. काय एवढा कसला गहन विचार चाललाय? नाही, त्या वीणाताईंच्या बोलण्याचा. म्हणजे त्या म्हणाल्या ना, कपलवर इनडायरेक्टली बरचसं प्रेशर येत असतं त्याचा. बऱ्याचदा ना खूप विचित्र पद्धतीनं प्रेशर आणतात मुलांवर, विशेषतः सुनांवर. म्हणजे तुला खरं सांगू का, आपल्या घरी इतकं खेळीमेळीचं वातावरण आहे खरं, तरी सुद्धा सुरुवातीला हा विषय जेव्हा आपल्या घरात निघायचा तेव्हा नाही म्हटलं तरी थोडं दडपण आलं होतं मला. म्हणजे ह्या सगळ्यांच्या इच्छा आपण पूर्ण करू शकू का अशी भीती वाटायची.
जान्हवी, हो, मला का बोलली नाहीस तू? मुळात हेच ते प्रेशर आहे हे मला कळलंच नव्हतं. आज जेव्हा वीणा ते बोलल्या ना तेव्हा मी ते स्वतःशी रिलेट करू शकले. आपण जो विचार करतो त्याचा आपल्या शरीरावर इतका परिणाम होऊ शकतो याचा विचारच नव्हता केला रे कधी श्री. म्हणजे जे सगळं सहजपणे होऊ शकतं त्या गोष्टी लांबतात. जान्हवी, तुला एक गोष्ट सांगू, आपण ना खूप सामान्य माणसं आहोत. भविष्य वगैरे या गोष्टी आपल्याला नाही कळत. त्यामुळे आता पुढे काय होणार ह्याचा विचार करत बसणं हे फक्त वेळ वाया घालवणं असं मला वाटतं. आपल्याला मूल हवं आहे, हा निर्णय आपण घेतलाय, ज्याचा आपल्याला आनंद झालाय. पण यासाठी ना डेस्परेट व्हायचं नाही कधीच नाही. आपल्या शरीराचं मशीन व्यवस्थित चालू आहे की नाही ह्याची फक्त काळजी घ्यायची आणि दुसरा कुठलाही विचार करायचा नाही. जे व्हायचंय जेव्हा व्हायचंय तेव्हाच ते होईल. आपण आनंदी राहिलो ना की आपल्या आजूबाजूची माणसंही आनंदी राहतात. आपल्या मुलाच्या येण्याचा कशाला, मी तर म्हणतो नुसता मुलाचा विचार जरी केला ना तरी आपल्याला आनंद झाला पाहिजे. टेन्शन, दडपण हे नको यायला कधी. जान्हवी, हा सगळा अनुभव ना आपल्याला खूप आनंद देणारा असायला हवा. काळजी, टेन्शन, दडपण या कुठल्याच गोष्टी याला चिकटायला नको. अच्छा, हे सगळं असं होतं तर बापरे. हो ना. म्हणजे ती वीणा बिचारी अगदी आपुलकीने बोलत होती ग, पण माझ्या ना भीतीने पोटात गोळा आला अगदी. म्हणजे आपल्यामुळेच पाळणा लांबला असं व्हायला नको ना. जान्हवी काय आपलं बोलणं मनाला लावून घेणार नाही. पण तरी इंदे आपण बोलणं थांबायला हवं. मग कशावर बोलायचं? वहिनी, आपल्याकडे काही दुसरे विषय नाही आहेत का बोलायला? पण जिव्हाळ्याचा असा दुसरा कुठला विषय आहे? हो इंदे, पण वीणा म्हणाली ना या विषयावर बोलू नका म्हणून. आणि वीणा एक चांगली डॉक्टर आहे, हुशार आहे. मग आपल्याला तिचं ऐकलंच पाहिजे, नाही बोलायचं या विषयावर. हो हो, तिचं ऐकायला हवं. काय बाई हे नवीन एक एक. आपल्या वेळेला कसं लग्न झालं की मूल होऊनच जायचं, कळायचं सुद्धा नाही. आणि हे सायकोलॉजिकल प्रेशर वगैरे कधी ऐकलं सुद्धा नव्हतं ग. हो ना, गृहीत धरलेली गोष्ट असायची. प्रत्येकाला 2-2, 3-3 मुलं असायचीच. पण आता काळ बदललाय, सगळं इकॉनॉमिक्सशी जोडलं गेलेलं आहे. आपल्याला लग्न करणं परवडेल का, मूल परवडेल का याचा आधी विचार केला जातो. एक काही हा तुझं सरे. हो ना, वीणा म्हणाली ते ठीक आहे, पण हे जरा अतिच होतं. अहो पण असं आहे, 2-2 मुलं जन्माला घालणं आपल्याला परवडणार आहे का असा विचार केला जातो हल्ली. माझ्या मंडळात एकदा येऊन बघा, मुलांचे विचार किती क्लिअर असतात ते. लग्नाच्या आधीच त्यांचं ठरलेलं असतं मला एकच मूल हवंय असं. हो बापरे, पण हा काय आगाऊपणा. वहिनी, आगाऊपणा काय आहे त्यात? प्रॅक्टिकल विचार आहे हा. अगं बाई. काय ग? अगं त्यांचा फोन आला ना मला. कुणाचा? जान्हवीच्या आईचा. हॅलो. हा. मी तुझ्या आईंना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, म्हणजे अजूनही करते, पण त्यांना फारसं पटतच नाहीये. अगं पण सरुमावशी, श्रीमंत मुलगा किंवा मुलगी हवी आहे अशी रिक्वायरमेंट बऱ्याच जणांची असते. आणि अरेंज मॅरेज मध्ये या सगळ्या गोष्टी बघितल्याच जातात ना. म्हणजे एकमेकांना पाहिलं, मग प्रेमात पडलो, मग मागचा पुढचा कुठलाही विचार न करता लग्न केलं. आर्थिक परिस्थिती भक्कम आहे की नाही याचा कुठलाही विचार केला नाही. हा सगळा बाबडेपणा अरेंज मॅरेज मध्ये नसतोच. अरे पण श्री, माझं वधूवर सूचक मंडळ अजून खूप नवीन आणि छोटं आहे. अशी श्रीमंत मुलामुलींची स्पेशल स्थळं नाहीयेत माझ्याकडे अजून. त्यातल्या त्यात बरीच स्थळं सांगेन मी, पण फक्त श्रीमंत असेल तरच मुलगी बघणार, असं करून नाही चालणार. नाही पण म्हणजे त्यांचं हेच म्हणणं आहे का? म्हणजे त्यांचा हा प्रेफरन्स आहे की त्यांना बाकीच्या मुली बघायच्याच नाहीयेत? अरे हो ना, आणि त्यांच्या या अटीमुळेच आजपर्यंत एकही स्थळ सांगू शकले नाहीये मी त्यांना. तिथेच येऊन अडतं सगळं. आणि प्रत्येकाची श्रीमंतीची व्याख्या वेगळी असते ना रे. त्यामुळे श्रीमंत म्हणजे त्यांना किती आणि काय हवंय हेच कळत नाहीये मला. जान्हवी, काय ग, खा ना. नाही काही नाही, ऐकते तुमचं. जान्हवी, आय एम सॉरी. म्हणजे मी
तक्रार करत नाहीये ग, पण तुझ्या आई रागावतात लगेच. म्हणजे अधिकाराने बोलतात त्या, पण मग मला काहीच सुचत नाही ग. अहो सरू मावशी, तुम्ही टेन्शन नका घेऊ. मला तुमचं म्हणणं अगदी पटतंय आणि बरोबर आहे तुमचं म्हणणं. मी बोलते माझ्या आईशी, आजच बोलते. मी आलेच तयार होऊन. ए श्री, हे पोहे संपव ना. अगं जान्हवी, अगं अशी काय